मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळामध्ये मंत्री झिरवाळ हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी पोहोचणार आहेत। तर लिपिकाच्या लाच प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ अडचणीत आलेले आहेत। शनिवार सकाळपासून मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल आहेत। सुनेत्रा पवार मंत्री नरहरी झिरवाळांचा राजीनामा घेणार का हा सवाल आता उपस्थित होतो। आपले प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सुशांत, थोड्याच वेळात झिरवाळ पोहोचतील अशी माहिती आहे। काय नेमक्या हालचाली सुरू आहेत सध्या मुंबईमध्ये, काय नेमकं घडतंय? अगदी खरं आहे विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर वरिष्ठ लिपिकानं 35,000ची लाच घेतली आणि यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ जे आहेत ते अडचणीत आहेत आणि 2 दिवस झाले ते नॉट रिचेबल आहेत। आता जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार नरहरी झिरवाळ जे सुनेत्रा पवार यांचं हे देवगिरी निवासस्थान आहे ज्या ठिकाणी ते 9 वाजता आलेले आहेत त्यांची कदाचित भेट घेऊ शकता। अर्थातच आपण जर बघितलं असेल तर 35,000 रुपयाची लाच घेताना मंत्रालयात पकडलं गेलं आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते तापलेलं आहे। मंत्र्याच्या केबिनमध्ये जर 35,000ची लाच घेताना त्याच्या कार्यालयातील कर्मचारी जर सापडत असेल तर राज्यात नेमका काय सुरू आहे असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आणि याचमुळे कुठेतरी नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली। अर्थात आपण जर बघितलं असेल तर याआधी देखील राष्ट्रवादीचे 2 मंत्री अडचणीत आले होते आणि त्यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। त्यामध्ये धनंजय मुंडे असतील आणि माणिकराव कोकाटे असतील। मात्र आता आपण जर बघितलं असेल तर नरहरी झिरवाळ हे देखील अडचणीत आहेत आणि आता पक्षाची सूत्र कोणी हातात घेतले तर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी। अर्थात सुनेत्रा पवार काय निर्णय घेतील हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी आता विक्रांत जोर धरू लागलेली आहे। धन्यवाद सुशांत दिलेल्या या माहितीसाठी। तर मंत्रालयातील लाच प्रकरणामध्येही महत्त्वाचे अपडेट समोर येते। राजेंद्र ढेरिंगेच्या नाशिक रोड येथील घराची झडती घेण्यात आली। झडती दरम्यान एसीबीकडून महत्त्वाचं कागदपत्र जप्त करण्यात आलेले आहेत। अँटी करप्शन ब्युरोने ही झडती घेतली आहे। जप्त कागदपत्रांमुळे चौकशीला आता वेग येण्याची शक्यता आहे। आजच्या सुनावणी दरम्यान ही कागदपत्र सादर केली जाण्याची शक्यता आहे। राजेंद्र ढेरिंगे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागामध्ये कार्यरत आहे। परवाना निलंबन आदेशावर स्टे ऑर्डर मिळवून देण्यासाठी त्यांना 50,000 रुपयांची लाच मागितलेली होती। तक्रारदाराने 9 फेब्रुवारीला त्याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये तक्रार केली। गुरुवारी अधिकाऱ्यांनी मंत्रालयातच सापळा लावत राजू ढेरिंगेला तक्रारदाराकडून 35,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या कारवाई संदर्भातली, या झडती संदर्भातली अपडेट ते देतील। किरण, विक्रांत, आपल्याला माहिती आहे की राजेंद्र ढेरिंगे याला गुरुवारी अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं एसीबीनं। त्यानंतर त्याच्या नाशिक रोड परिसरामध्ये असलेलं त्याचं जे घर आहे त्याची झडती घेतलेली होती आणि त्यामध्ये त्याचे संबंधित जे काही महत्त्वाचे कागदपत्र आहेत ती ताब्यात घेतलेली आहेत। खरं तर आजच्या दिवशी राजेंद्र ढेरिंगे याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याची कस्टडी आजच्या दिवशी संपते आणि याच सगळ्या अनुषंगानं सुनावणीच्या दरम्यान जी एसीबीच्या हाती लागलेली कागदपत्र आहेत ती सादर केली जाऊ शकतात आणि त्यामुळे राजेंद्र ढेरिंगे यांच्या अडचणीमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। एकूणच जर बघितलं तर ही संपूर्ण जो घटनाक्रम आहे त्याच्यावर जर नजर टाकली तर यामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ हे चांगलेच अडचणीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते। गुरुवारी झालेली ही एसीबीची कारवाई, त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी दिल्ली दरबारी गेलेले नरहरी झिरवाळ आणि त्याच ठिकाणी माध्यमांना दिलेली त्यांनी प्रतिक्रिया, जर या संपूर्ण प्रकरणामध्ये माझा काही थेट संबंध आला तर मी राजीनामा देईल असं स्वतःहून त्यांनी सांगितलेली होती, माहिती दिलेली होती। आणि त्या सगळ्या अनुषंगाने दुसऱ्याच दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी नरहरी झिरवाळ यांचा नाशिकमध्ये पहिलं आदिवासी साहित्य संमेलन होतं, त्याला ते उपस्थित राहणार होते। त्या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले नाही। शनिवारी सकाळपासूनच झिरवाळ हे नॉट रिचेबल आहेत। शनिवार गेला, सोमवार गेला आणि आजचा हा सोमवारचा दिवस आहे, रविवारचा दिवस गेला, 2 दिवस ते नॉट रिचेबल राहिले आणि आजचा सोमवार, आज ते थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना जाऊन भेटत आहेत। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर या प्रकरणामध्ये नरहरी झिरवाळ हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। मात्र काही ज्या घटना आहेत पाठीमागच्या काळातल्या त्या बघणं देखील या सगळ्या निमित्तानं महत्त्वाचं आहे। त्यांचे जे सचिव आहेत, जे तिसरे सचिव आहेत, यापूर्वीचे त्यांचे जे 2 सचिव होते नरहरी झिरवाळांचे,
त्यांची थेट नियुक्ती जी आहे ती रद्द ही मुख्यमंत्री कार्यालयातनं करण्यात आलेले होते। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे नंदुरबारचं जे खाद्यतेलाचं प्रकरण आहे त्यामध्ये जे निलंबित करण्यात आलेले अधिकारी होते त्यांनी मॅटमध्ये धाव घेतलेली होती आणि त्यानंतर मॅटनं जो निकाल दिलेला होता त्यांची जी कारवाई होती ती बेकायदेशीर होती अशा स्वरूपाचं म्हणणं खरं म्हणजे न्यायालयानं दिलेलं होतं। त्यानंतर त्यांना शासन त्यामुळे आता या सगळ्याच्या अनुषंगाने काय कारवाई होते, भेट घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची भूमिका काय असेल या सगळ्याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। मंत्री नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळात ही भेट घेतली जाईल, मुंबईमध्ये ही भेट घेतली जाणार आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। मृणालिनी मॅम, हे सगळं जे काही घडतंय म्हणजे नरहरी झिरवाळ यांच्या अनुषंगानं अजित पवारांच्या पक्षातला तिसरे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे, त्यानंतर माणिकराव कोकाटे, आता झिरवाळ, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुढे काय कारवाई केली जाईल असं आपल्याला एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता वाटतंय। सुनेत्रा पवार काय निर्णय घेऊ शकतात, काय शक्यता दिसतात मृणालिनी? एकतर मंत्र्याच्या कार्यालयावर धाड पडणं आणि प्रत्यक्ष त्याच्या जवळच्या निकटच्या सहकार्याचा त्यात सहभागी असणं हे सरकारच्या प्रतिमावर फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे। देवेंद्र फडणवीसांनी हे सरकार भ्रष्टाचार मुक्त राहील अशी वारंवार ग्वाही दिली असताना हे घडणं हा फारच दुर्दैवी प्रकार आहे। त्याबाबत सरकार नक्कीच चिंतेत असेल। हा झाला एक मुद्दा। दुसरा मुद्दा आता किरणनी सांगितलं ते अतिशय योग्य आहे की नरहरी झिरवळ हे विलिनीकरणाच्या चर्चेचे अचानक उद्गाते झाले होते। त्यांना हिरामण खोसकर यांनी पाठिंबा दिला होता। आता सुनेत्रा पवार यांना झिरवळ आणि खोसकर यांच्या मागे जर नक्की कोणी वेगळे हात असतील तर त्यांना इशारा देण्याची संधी या प्रकरणामुळे मिळाली आहे। आपण सुनेत्राताईंच्या गेल्या 2 दिवसातल्या कार्यशैलीचा आपण जरा अभ्यास करू। बारामतीला त्यांनी जनता दरबार घेतला, न खचता दादांच्या भूमिकेतून दादा असल्यासारखे जनतेचे प्रश्न सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हणतात, त्याबद्दल त्यांची प्रशंसा होते। अशा वेळेला जर वेगळे सूर व्यक्त होणार असतील विलिनीकरणाबाबत तर त्यावर नियंत्रण आणायला ही त्यांना संधी वाटते आहे का, याकडे लक्ष ठेवावं लागेल। दुसरा हाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल, झिरवळ हे अजितदादांच्या अतिशय जवळचे होते। दादांमुळेच ते विधानसभेचे उपाध्यक्ष झाले होते। त्यामुळे या प्रकरणात माफी देऊन तुम्ही माझ्या रीतीने वागा, मला पाठिंबा जो देता आहात तो मनापासून द्या असा इशारा सुनेत्राताई देऊ बघणार आहेत का हेही कळेल। पण झाली ती गोष्ट सरकारच्या प्रतिमेवर लांछन निर्माण करणारी आहे आणि त्याची दखल निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी घेतली असणार। कदाचित सुनेत्रा पवारांच्या मार्फत झिरवळांना समज दिली जाईल। एका दगडात 2 पक्षी मारले जातात का त्याकडे पण आपल्याला आज लक्ष ठेवावं लागेल। धन्यवाद मृणालिनी मॅम, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी।